न्यूजच्या वृत्तवाहिनीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। पाहुयात आजच्या ठळक घडामोडी। मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी नाविन्यपूर्ण आणि प्रभावी मतदार जागृती धोरण राबवण्याच्या केलेल्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून ठाणे जिल्ह्याने मतदारांचा सहभाग आणि नागरिक सहभाग वाढवण्याच्या उद्देशाने महत्त्वाकांक्षी कार्यक्रम सुरू केला आहे। या स्वीप कार्यक्रमाअंतर्गत गुरुवार 14 नोव्हेंबर रोजी ठाणे महापालिका मुख्यालयात मतदानाचा हक्क बजावण्याची सामूहिक शपथ घेण्यात आली आहे। अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी महापालिका कर्मचारी आणि उपस्थित नागरिकांना शपथ दिली। ठाण्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिंगारे यांच्या नेतृत्वाखाली राबवण्यात आलेल्या या सामूहिक शपथ उपक्रमाचं ठाणे महापालिका मुख्यालयातील कैलासवासी नरेंद्र बल्लाळ सभागृहात आयोजन करण्यात आले होते। त्यात उपायुक्त अनघा कदम, माहिती व जनसंपर्क अधिकारी रवींद्र मांजरेकर आदी मान्यवर उपस्थित होते। त्याचबरोबर स्वीप कार्यक्रमाअंतर्गत मतदार जागृतीसाठी ठाणे महापालिका मुख्यालय तसेच प्रभाग समिती कार्यालय येथे मी मतदान करणार हा फलक ठेवण्यात आलाय। त्यावर स्वाक्षरी करून नागरिकांनी मतदानाबद्दलची ग्वाही दिली, अशी या फलकामागची संकल्पना आहे। महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी या फलकावर स्वाक्षरी कैलासवासी नरेंद्र बल्लाळ सभागृह येथे स्वाक्षरी केली आहे। त्यानंतर अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त अनघा कदम या आदींनीही त्यावर स्वाक्षऱ्या केल्या। हा फलक महापालिका मुख्यालयात तळमजल्यावर दर्शनी भागात ठेवण्यात आला असून त्यावर नागरिकांनी सही करावी असं आवाहन महापालिकेने केलं आहे। राष्ट्रीय मतदार दिवस आणि मतदारांसाठी प्रतिज्ञा घेत आहे। आम्ही भारताचे नागरिक लोकशाहीवर निष्ठा ठेवून याद्वारे प्रतिज्ञा करतो की आपल्या देशाच्या लोकशाही परंपरेचे जतन करू आणि मुक्त निपक्षपाती व शांततापूर्ण वातावरणातील निवडणुकांचे पावित्र्य व प्रत्येक निवडणुकीत निर्भयपणे तसेच धर्म, वंश, जात, समाज, भाषा यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान करू। शिवसेना आणि महायुतीचे उमेदवार प्रताप सरनाईक यांनी 15 वर्षात केलेल्या विकास कामांचा वचननामा आज पत्रकार परिषदेत प्रसिद्ध केला। यावेळी 15 वर्षात केलेल्या विविध विकास कामांबाबत त्यांनी पत्रकारांशी संवाद साधलाय। घोडबंदर व लोकमान्य नगरमधील पाणी टंचाई समस्या सोडवण्यासाठी मुंबई महानगरपालिकेकडे 50 MLD पाणी पुरवठा करण्याची मागणी केली होती। ही मागणी आचारसंहितेपूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने मान्य झाली आहे। मुंबई महानगरपालिकेकडून 50 MLD पाणी ठाणे महानगरपालिका देण्याच्या निर्णयास मान्यता देण्यात आली आहे। त्यापैकी 25 MLD पाणी केवळ घोडबंदर भागासाठी आरक्षित असणार आहे। मीरा भाईंदर शहराला सूर्य प्रकल्पातून 218 MLD पाणी पुरवठा करण्यात येणार आहे। मी दिलेल्या वचनाची वचनपूर्ती होते याचं मला अत्यंत समाधान आहे असं प्रताप सरनाईक म्हणाले आहेत। तर कापूरवाडी ते गायमुख 60 मीटर आणि गायमुख ते फाउंटन 30 मीटर रस्त्याचे 60 मीटर पर्यंत विस्तारीकरणास मान्यता मिळाली असून त्या कामात सुरुवात झाली आहे। यामुळे घोडबंदर रोडवरील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यास आपल्याला यश मिळेल असा विश्वास प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला आहे। हाँगकाँग, मलेशिया व सिंगापूर प्रमाणे मुंबईतील राणीच्या बागेच्या धर्तीवर ठाण्यातही हावरे सिटीजवळ 120 एकर जागेवर प्राणी संग्रहालय उभारण्यात येणार आहे। पाळीव प्राण्यांसाठी अद्ययावत अंत्यविधी केंद्र तयार करण्यात आलंय। विहिरींचं संवर्धन, म्युझिकल फाउंटन, उपवन तलावाचं सुशोभीकरण, कॅशलेस रुग्णालय अशी असंख्य विकास कामं एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्णत्वास आली आहे। याबद्दल मुख्यमंत्री महोदयांचं प्रताप सरनाईक यांनी विशेष आभार मानले आहेत। भविष्यात रोपवे, जलवाहतूक, आणखीन कॅशलेस रुग्णालय याआदी विविध प्रकल्प साकारण्यात येणार असल्याची माहिती प्रताप सरनाईक यांनी दिली आहे। विधानसभा मतदारसंघामध्ये गेल्या 15 वर्षापासून आणि प्रामुख्याने मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे साहेबांनी जो कार्यभार या राज्याचा स्वीकारला
त्यामुळे माझ्या विधानसभा मतदारसंघामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये विकास कामांसाठी त्यांनी निधी दिला आणि त्या माध्यमातून ही विकास कामं मी चालू केली. प्रामुख्याने सगळी विकास कामं आपण अगदी गायमुख पासून जर आपण बघितलं, लोकमान्य नगरमध्ये विविध प्रकल्प आपण राबवतोय. लता मंगेशकरांच्या नावाने संगीत विद्यालय आहे आणि आनंदीबाई जोशी रुग्णालयाचं कॅशलेस हॉस्पिटलचं काम आम्ही करतोय. विद्याबाई बाबूराव सरनाईक यांच्या नावानं कॅशलेस हॉस्पिटलचं लोकार्पण केलेलं आहे. येऊरला आपण पर्यटन स्थळाची निर्मिती करतोय. आपण पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या नावानं उपवन घाट बनवलेला आहे. त्या ठिकाणी म्युझिकल फाउंटन केलेलं आहे. सिंधुताई सकपाळांच्या नावानं आपण अतिशय चांगली आर्चरी बनवली आहे. भाऊराव सरनाईकांच्या नावानं जिम्नॅस्टिक सेंटर आहे. तर आपण गोंदवली रोडला आगरी भवन बनवलेलं आहे. दिबा पाटलांच्या नावाने आपण वास्तू बनवतोय, जेणेकरून सर्वसामान्य जनतेला त्याचा फायदा होईल. आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनाच्या कामाला सुरुवात केलेली आहे. तर अण्णाभाऊ साठेंच्या नावाने लायब्ररी बनवतोय. अप्पासाहेब धर्माधिकाऱ्यांच्या नावाने लायब्ररी पूर्ण झालेली आहे, त्याचा फायदा लोक घेत आहेत. अशा प्रकारची अनेक विकास कामं करत असताना स्वर्गीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या नावाने आपण गायनिक चौपाटी बनवली आहे आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या नावाने जिमखान्याचं काम चालू आहे. वेगवेगळे इथं आपण मोठा जिमखाना बनवतोय, सिंथेटिक ट्रॅक करतोय. अशा प्रकारची विकास कामं करत असताना तरण तलाव, फुटबॉल टर्फ अशी सुद्धा छोटी छोटी कामं आपण घेतलेली. चौकाचं सुशोभीकरण, डिजिटल बोर्ड आणि प्रामुख्याने या मतदारसंघातील सर्व रस्ते, कांदेवाडी उद्यान आणि प्रामुख्यानं सगळ्या खाडी किनाऱ्याला जोडणारा वॉकवे अशा प्रकारचं काम या काळामध्ये आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेल्या निधीतून आपण करतोय. परंतु भविष्यामध्ये पाण्याची टंचाई लक्षात घेता मुंबई महापालिकेकडून 50 MLD पाणी माननीय मुख्यमंत्र्यांनी मंजूर करून दिलेलं आहे आणि त्याचबरोबर बेहरच्या धरणातून मीरा भाईंदर आणि वसई विहिरीला मिळणारं अतिरिक्त त्या पाण्याव्यतिरिक्त अतिरिक्त 105 MLD पाणी हे रिझर्व्ह करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतलेला आहे. ते पाणी सुद्धा पुढल्या 2 वर्षाच्या काळामध्ये मिळणार आहे. त्यामुळे या सगळ्या विकास कामांसाठी मुख्यमंत्र्यांनी दिलेला निधी आणि महायुती सरकारने दिलेलं सहकार्य, प्रामुख्याने देवेंद्रजी फडणवीस, अजितदादा पवार आणि आमचे राष्ट्रनेते रामदासजी आठवले यांची साथ मिळाल्यामुळे ही सगळी विकास कामं मी करू शकलो आणि माझ्या मतदारसंघाचा विकास मोठ्या प्रमाणात झाला. मोठी प्रमाणामध्ये गुडगंज रोड आणि आसपासच्या परिसरामध्ये जी वाहतूक कोंडी आहे ती आपल्याला भविष्यामध्ये सोडवायची आहे आणि त्यासाठी 20 तारखेला जी निवडणूक आहे, महायुतीचा उमेदवार म्हणून प्रताप सरनाईकांना विजयी करा असं आवाहन आपल्या माध्यमातून मतदारांना करतो. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे.
ओवळा माजिवडा विधानसभा मतदारसंघात मशालीचा जोर वाढलाय। ही निवडणूक आता भूमिपुत्रांनी हातात घेतली असून ओवळा माजिवडा मतदारसंघात मशालच पेटणार असल्याचा विश्वास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार नरेश मनेरा यांनी व्यक्त केलाय। मतदारांनो, घोटाळ्याचा प्रताप करणारा हवा की स्वच्छ प्रतिमेचा भूमिपुत्र हवा, असा सवाल करीत मनेरा यांचा घोडबंदर परिसरात आज जोरदार प्रचार करण्यात आलाय। घोडबंदर भागातील माजिवडा नाका येथून बुधवारी सकाळी 9 वाजता या प्रचाराला सुरुवात झाली। त्यानंतर माजिवडा गाव, रुस्तमजी, लोढा पॅराडाईज, भवानीनगर हायवे ब्रिज, छबिया पार्क, मोजेस कंपाऊंड, कापूरबावडी, नळपाडा, गांधीनगर, ओसवाल पार्क, मैत्री गार्डन, वसंत लॉन्स येथे रॅलीची समाप्ती झाली। मतदारांनी ही प्रचार रॅलीचं स्वागत करत आशीर्वाद दिले। यावेळी शिवसेना आणि महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। या मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार प्रताप सरनाईक विरुद्ध उभाटा गटाचे नरेश मनेरा असा सामना रंगलाय। एकतर्फी होणारी निवडणूक आता तशी राहिली नाही। जसं मतदानाची तारीख जवळ येते तसतसे सत्ताधाऱ्यांना घाम फुटू लागला असल्याचं यावेळी लोकप्रिय उमेदवार नरेश मनेरा यांनी सांगितलंय। 2 दिवसांपूर्वी भिवंडीचे खासदार बाळामामा म्हात्रे यांनीही प्रचारात सहभाग घेत भूमिपुत्रांना एकजूट होण्याचं आवाहन केलंय। या संदर्भात नरेश मनेरा यांनी विजन महाराष्ट्राशी संवाद साधलाय। पाहूयात। मला वाटतं बिगा भाईंदरमध्ये गेल्या 3 दिवसापासून जेवढी प्रतिसाद इकडे मिळतो त्याच्यापेक्षा जास्त प्रमाणामध्ये काल मिळालं आणि काल सगळ्यात जाती धर्माचे लोक आमच्या रॅलीमध्ये आले होते। मला पण एकदम आश्चर्य वाटलं, एवढी लोक तिथे सगळी आली कुठून जेव्हा मी रथावर होतो मागे बघितले तेवढीच लोक, पुढे पण तेवढीच लोक, तर चांगला प्रतिसाद आहे, चांगली लोक येतात आणि बघूया आता। साहेब, आज माजिवडा येथून हा प्रचार सुरू आहे, नागरिक जागोजागी भेटतायत, एक वेगळा उत्साह पाहायला मिळतो। नागरिकांमध्ये उत्साह आहे आणि त्यांना मनापासून वाटतं का बदल घडलं पाहिजे आणि बदल घडवण्यासाठी ते लोक माझ्याबरोबर सोबतीला येतात। कमी दिवस आता उरलेले आहेत, कशा पद्धतीने आता सुरुवात राहणारी रणनीती असणार आहे? नाही, आमचं त्याप्रमाणे प्लॅनिंग झालेलं आहे। आज 4था दिवस आहे, अजून 3 दिवस राहिले आहेत, त्या झाला का आणि डोर टू डोर आमच्या सगळे डोर टू डोर महिला भगिनी पुरुष सगळे डोर टू डोर अख्ख्या 146 ओवळा माजिवडा विधानसभेचे डोर टू डोर आपलं सर्वे झालेलं आहे। आता हे शेवटचं हे चालू आहे आमची प्रचार फेरी, ती सुद्धा होईल आणि मग आम्ही लोकांना पर्यंत आमची निशाणी आणि आमच्या मतदार स्लिपा कशा जातील या दृष्टीने आमच्या प्रयत्न आहे। मला स्थानिक भूमिपुत्र तर माझ्या मागे आहेत आणि ते गावोगाव जाऊन माझा प्रचार करतात। मला खूप आनंद आहे आणि यावेळेला भूमिपुत्र दाखवणार आहे का भूमिपुत्रांचा आवाज कसा आहे, उद्धव साहेबांनी नेहमी ठाण्यावरती प्रेम केलेलं आहे आणि ती जरी तिन्ही विधानसभेची असली तरी उद्धव साहेबांना बघायला, उद्धव साहेबांना ऐकायला ठाणेकर मोठ्या प्रमाणात येतील असा मला विश्वास आहे। या होत्या आजच्या ठळक घडामोडी। अशाच राजकीय, सांस्कृतिक, क्रीडा क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा विजन महाराष्ट्र न्यूज ही वृत्तवाहिनी। विजन महाराष्ट्र न्यूजच्या फेसबुक चॅनलला व यूट्यूब चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।